नमस्कार मंडळी राज्यसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि 7 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. आता बऱ्याच चर्चा आहेत की यामध्ये शरद पवार यांना सुद्धा त्या ठिकाणी राज्यसभेत घेतला जाईल, परंतु मुख्यमंत्री फडणवीस असतील हे असं होऊ देतील का? आणि निश्चितच तुम्हाला माहिती आहे की राज्यसभा असलेला, जिल्हा परिषद असलेला, पंचायत समिती असलेला, त्यानंतर स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असलेला, या आपण सगळ्यांनीच बघितलेल्या आहे. आणि त्या पद्धतीने जर काँग्रेस नेता असतील राहुल गांधी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, यांची सगळ्यांची जरी बैठक झाली आणि त्यानंतर ठरलं सुद्धा की शरद पवार यांना राज्यसभेवरती घ्यायचं, तर असं होणं शक्य नाही. कारण तर उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की ज्यांचं पाठबळ जास्त आहे, ज्याची संख्या जास्त आहे, त्यांना ते पद दिलं जाईल किंवा राज्यसभेवरती घेतलं जाईल. त्याच्यासाठी निवडणुका सुद्धा होतील. परंतु यामध्ये प्रामुख्याने जे काही 6 जागा असतील त्या 6 जागा भाजपला निवडून आणता येणार आहेत आणि त्याचं पाठबळ सुद्धा जास्त आहे. म्हणूनच 6च्या 6ही जागा राज्यसभेवरती घेतल्या जातील. आता यामध्ये पार्थ पवार सुद्धा आपल्याला प्रामुख्याने दिसत आहेत. पार्थ पवार यांना सुद्धा राज्यसभेवरती घेतला जाईल. त्यानंतर बऱ्याच जणांची भाजपचे जे काही नेते असतील त्यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे आणि त्या भाजपच्या नेत्याची सुद्धा कुठंतरी नशीब आजमवल्या जाईल आणि त्यांना सुद्धा राज्यसभेवरती घेतलं जाईल. परंतु प्रामुख्याने जी काही 7वी जागा आहे त्याच्यासाठी मात्र युद्ध होणार आहे राजकीय. आता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे जरी विरोध करत नसतील, संजय राऊत जरी म्हणत असतील की शरद पवार यांना आम्ही त्या ठिकाणी राज्यसभेवरती पाठवू, परंतु राहुल गांधी हे सुद्धा ज्या पद्धतीने बोलत असतील किंवा त्यांचे नेते बोलत असतील, असं होणार नाही. कारण तर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांनी त्यांची खेळी खेळलेली आहे. कारण तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर शरद पवार राज्यसभेवरती येत असतील तर आम्ही कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी विरोध करणार नाही. परंतु यांना माहिती आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलंच माहिती आहे की सहजासहजी राहुल गांधी सुद्धा शरद पवार यांना त्या ठिकाणी येऊ देणार नाहीत किंवा उद्धव ठाकरे सुद्धा त्यांना राज्यसभेवरती येऊ देणार नाहीत. आणि म्हणूनच आपला एक डाव टाकून मोकळे झालेले आहेत मुख्यमंत्री फडणवीस. आता निश्चितच असं जर झालं आणि जर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा माणूस दिला किंवा उमेदवार जर दिला आणि राहुल गांधी यांनी जर त्यांचा उमेदवार जर दिला, तर निश्चितच यामध्ये राजकारण परत तापणार आणि मुख्यमंत्री फडणवीस या 7व्या जागेसाठी सुद्धा त्यांचा उमेदवार देऊ शकतात. आता जरी शरद पवार यांचं वय झालं असेल आणि प्रत्येकाची भावना असेल की राष्ट्रवादीची जरी असेल आणि रोहित पवार यांची जरी भावना असेल, परंतु यामध्ये राजकारणात कोणतेही वय बघितलं जात नाही. एखादी सहानुभूती सुद्धा बघितली जात नाही. कारण तर एखादा व्यक्ती म्हातारा झाला म्हणून त्याला शेवटची इच्छा म्हणून राज्यसभेवरती घेतलं पाहिजे असं होत नाही. राजकारणात वेगळे डावपेच टाकल्या जातात. कारण तर नेते असतील, त्यानंतर कार्यकर्ते असतील, यांना देखील पार्टीच्या नेत्यांना सांभाळावं लागते आणि साहजिकच मुख्यमंत्री फडणवीस असा डाव टाकू शकतात आणि शरद पवार यांचा निश्चितच गेम करू शकतात. असं निश्चितच होईल आणि त्याच्या निवडणुका सुद्धा जे काही बिगुल असेल ते देखील वाजलेलं आहे आणि निश्चितच 7ही जागा भाजपच्या पदरात पडू शकतात. आता विरोधी पक्ष तर फारसा राहिलाच नाही. मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, या ठिकाणी सुद्धा तसं विरोधी पक्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि साहजिकच मुख्यमंत्री फडणवीस जरी म्हणत असेल की आम्ही म्हणजेच काही शरद पवार यांना त्या ठिकाणी जर जागा दिली तर आम्ही विरोध करणार नाही, परंतु जर सत्तेत असणाऱ्या लोकांना जर विरोध केला जाऊ शकतो, म्हणजेच एकनाथ शिंदे यांना सुद्धा विरोध होताना दिसत आहे. आणि त्याचबरोबर तुमचे अजितदादा पवार आपल्या सगळ्यांचेच, त्यांचं जरी निधन झालं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे काही निवडणुका झाल्या होत्या महानगरपालिकेच्या, त्या टायमाला सुद्धा यांनी राजकारण केलं होतं आणि सोबतच्याच व्यक्तींना त्या ठिकाणी कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा मात दिली होती हे आपण बघितलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी आल्या होत्या. याचं कारण सुद्धा जवळचेच नेते मुख्यमंत्री फडणवीस असतील, यांची चाणक्य नेते ते काही सोडायला तयार नाहीत. राजकारणात कोण कोणाचं आणि कोण कोणाचा जवळचा याच्यावरती फार लक्ष दिलं जात नाही, ध्यान दिलं जात नाही. आता नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.